श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम. नमस्कार. विवाह विषयक मालिकेतील भाग 1 आणि भाग 2 म्हणजेच गुणमेलन आणि ग्रहमेलन मी प्रसारित केल्यानंतर आपल्यापैकी अनेक जणांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. या मालिकेतील भाग 3 म्हणजे मंगळदोष यावर आज आपण चर्चा करणार आहोत. कल्पना करा, तुम्ही स्वतःची गाडी चालवत रस्त्याने चाललेला आहात आणि एक हलकासा पुसटसा धक्का दुसऱ्या गाडीला तुमचा लागतो. नुकसान काहीही होत नाही, पण समोरच्या गाडीतला चालक अचानक खाली उतरतो, तुम्हाला खेचून बाहेर काढतो, तुमची कॉलर धरतो आणि एक सणसणीत कानाखाली ठेवून देतो. अशा क्षणी तुमच्याकडे 3 पर्याय असतात. एक म्हणजे तुम्ही फ्रीज व्हाल. फ्रीज व्हाल याचा अर्थ तुम्हाला कळणारच नाही काय प्रतिक्रिया करायची आणि भांबावून जाल. दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही फ्लाईट कराल. फ्लाईट कराल याचा अर्थ तुम्ही पळून जाल अशातला भाग नाही, पण कदाचित घाबराल, नमतं घ्याल, पडतं घ्याल, बाबा माफ कर रे, क्षमा कर रे म्हणाल आणि पाया पडाल त्याच्या. तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही फाईट कराल. फाईट कराल म्हणजे त्यांनी एक दिली तर त्याची कॉलर धरून उलट्या 2 चढवून द्याल त्याच्या कानाखाली. तुमच्यामध्ये प्रतिकार करण्याचं, हल्ला करण्याचं किंवा स्वसंरक्षण करण्याचं योग्य ते धैर्य जर असेल, योग्य ते धाडस जर योग्य वेळी तुम्ही गॅदर करू शकत असाल, तर तो तुमच्यातला मंगळ आहे, ती तुमच्यातल्या मंगळाची शक्ती आहे. किंवा आपल्या सैन्यातला एखादा सैनिक शत्रू सैन्याविरुद्ध लढताना काही जणांकडनं कोंडीत पकडला गेलेला असतो. अर्थात तो हतबल असतो. त्याला मदत करण्यासाठी आपल्या सैन्यातला एखादा दुसरा सैनिक धावत जातो आणि त्वेषाने शत्रू पक्षावर तुटून पडतो. इथे या ज्या सैनिकाने स्वतःचं धैर्य आहे, स्वतःचं धाडस आहे, स्वतःतली ऊर्जा आहे, ही ऊर्जा एकाच्या संरक्षणासाठी आणि दुसऱ्याच्या निर्दालनासाठी वापरली. ही ऊर्जा म्हणजे मंगळ आहे. ही ऊर्जा, ती शक्ती वाईट किंवा चांगली नसते, तर तिचा वापर कसा होतो आपल्या जीवनामध्ये काळानुसार, कार्यानुसार, त्यावर तिचं चांगलं असणं किंवा वाईट असणं किंवा परिणामांची तीव्रता चांगली असणं वाईट असणं हे ठरत असतं. कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण मंगळ दोष म्हणून विचारात घेतो, त्यावेळेला आधी ही खुणगाठ आपल्या मनात पक्की बसली पाहिजे की मंगळ ही एक शक्ती आहे, मंगळ ही एक आग आहे. ती आग आपण शुद्ध करण्यासाठी वापरतो, रक्षण करण्यासाठी वापरतो की विध्वंस करण्यासाठी वापरतो, यानुसार हा मंगळ दोषाकडे झुकेल की त्याचे काही चांगलेही परिणाम व्यक्तीच्या जीवनात अनुभवाला येऊ शकतात, हे ठरत असतं. आपण मंगळ दोषावर चर्चा करण्यापूर्वी ही एक पूर्वपीठिका आपल्या डोक्यात बसणं फार गरजेचं आहे. आणि मंगळच का, इतर ग्रहांचा ह्या प्रकारे विचार का केला जात नाही, याच्या मागे हेच कारण आहे की इतर ग्रहांच्या मानाने मंगळ ही एक धगधगणारी शक्ती आहे. मंगळ ही एक ज्वलंत आग आहे. ते व्यक्तीतलं पावर आहे, व्यक्तीतला अहंकार आहे. हा अहंकार चांगल्या वाईट कुठल्याही दिशेला जाऊ शकतो, पण शेवटी तो कोरडाच असतो, ती धगच असते, हे लक्षात घ्या. वैवाहिक जीवन हे प्रामुख्याने जलतत्वाचं कार्य आहे. जलतत्व हे शीतल असतं, स्पर्शाला आल्हाददायक असतं. शिवाय ते थोडंसं चिकट असल्यामुळे नातेसंबंध, खास करून जवळचे जिथे इमोशन जोडलेले असतात, असे नातेसंबंध हे जलतत्व दाखवत असतं. वैवाहिक जीवन किंवा कुठलेही घनिष्ठ नातेसंबंध हे जलतत्वाच्या अंमलाखाली येतात. आणि मुख्यतः कुंडलीतलं सप्तम स्थान, जिथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये तूळ रास पडते, ज्याचा मालकी शुक्राकडे, जो नैसर्गिक जलतत्वाचा ग्रह आहे, सौहार्दाचा ग्रह आहे, त्या सप्तम स्थानाशी मंगळ दोषामधल्या मंगळाचा या नाही तर त्या स्वरूपामध्ये संबंध असतो. म्हणजेच जिथे जल हवं, जिथे शीतलता आणि आल्हाद हवा, सौम्यपणा हवा, कोऑपरेशन हवं, तिथे थोडासा आग आणि अग्नी असलेला ग्रह आणून ठेवला तर ते विपरीत परिणाम मिळण्याची शक्यता असते. मंगळ दोषाच्या मागे हे प्रमुख कारण आहे. अर्थात कुठलाही ग्रह किंवा कुठलाही ग्रहयोग कुंडलीतला हा कधीही संपूर्णतः चांगला किंवा संपूर्णतः वाईट नसतो. त्याच्या काही चांगले अनुभव त्याचे येऊ शकतात, त्याचप्रमाणे काही वाईट अनुभव येऊ शकतात.
कुठल्याही वेळेला कधीही आपल्याला टोकाचा विचार करून चालत नाही, तर नीट अनालिसिस करून कुठल्याही ग्रहयोगाचं फळ हे चांगल्या दिशेने अधिक झुकेल का त्रासदायक दिशेने अधिक झुकेल याचा अंदाज बांधायला लागतो. आणि मंगळ दोषाबद्दल सुद्धा हेच करायला लागतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. तुमच्या नोंदीसाठी प्रेझेंटेशन शेअर करतो, मग आपण मुद्दे एक एक मांडत जाऊ. थोडंसं चिंतनशील असा थोडासा आजचा व्हिडिओ असेल, तर मला खात्री आहे काहीतरी तुम्हाला त्या व्हिडिओतनं नवं मिळेल. तर प्रेझेंटेशन शेअर करतो. मंगळ दोषाबद्दल चर्चा करण्यापूर्वी एक गोष्ट आपल्याला आधी लक्षात घ्यायला हवी की मंगळ दोष हा अजिबात दुर्मिळ योग नाहीये. कसं ते लक्षात घ्या. या कुंडलीमध्ये ही स्थान आहेत, हे जे अंक लिहिलेले आहेत हे स्थानांचे अंक आहेत. लग्नस्थान या लग्नस्थानात जर मंगळ असेल, चतुर्थ स्थानात मंगळ असेल, सप्तम स्थानात मंगळ असेल, अष्टम स्थानात मंगळ असेल किंवा 12व्या स्थानात मंगळ असेल, तर सोकॉल्ड मंगळ दोष मानला जातो. अर्थात त्याला अनेक अपवाद आहेत. पण काय ह्या स्थानानं महत्व येतं, तर लग्नस्थानातला मंगळ हा त्याची दृष्टी थेट सप्तम स्थानावर पाडत असतो. चतुर्थ स्थानातला मंगळ त्याची दृष्टी, चौथी दृष्टी सप्तम स्थानावर पाडत असतो. 12व्या स्थानातल्या मंगळाची सुद्धा सप्तम स्थानावर दृष्टी येत असते. आणि सप्तम स्थानातलं मंगळ तर साक्षात सप्तम स्थानात आहेच. मगाशी म्हटल्याप्रमाणे जिकडे जलतत्वाचं कार्य हवं तिथे अग्नीचा प्रभाव आला तर उलटे परिणाम मिळण्याची शक्यता आहे की नाही. आणि त्यामुळे ह्या स्थानातल्या मंगळाला दोष दिलेला आहे. अष्टम स्थानातल्या मंगळाला दोष यासाठी दिलेला आहे की ते सौभाग्याचं स्थान आहे, ते फिजिकल इंटिमसीचं स्थान आहे. अर्थात फिजिकल इंटिमसी मध्ये सुद्धा जलतत्वाचा संबंध हा येतोच, त्याशिवाय आनंदाची देवाणघेवाण करणार कशी. म्हणून तिथे जलाचं कार्य असताना जर तिथे मंगळ आला तरी तो फिजिकल इंटिमसीच्या दृष्टीने किंवा वासनेच्या दृष्टीने, वासनापूर्तीच्या दृष्टीने अधिक त्रासदायक ठरू शकतो. त्याचप्रमाणे ते सौभाग्याचं स्थान आहे, जोडीदाराचं मारक स्थान आहे. तिथे मंगळासारखा एखादा अचानक घातपात घडवणारा ग्रह आला तर कदाचित संसारामध्ये अचानक संकट येण्याची शक्यता असते. त्या अर्थाने हा मंगळ दोषास्पद असतो. पण एक इथे मजा आहे की ही जी कुंडली आहे, ह्या कुंडलीतलं प्रत्येक स्थान लग्न स्थानामध्ये 2-2 तास असतं. याचाच अर्थ ही संबंध कुंडली 24 तास ऍक्टिव्हेट होत असते. यातलं प्रत्येक घर 24 तासात ऍक्टिव्हेट होऊन जात असतं. म्हणजेच लग्नात, चतुर्थात, सप्तमात, अष्टमात आणि 12व्या स्थानी मंगळ असणारा योग हा 24 तासांमध्ये 10 तास तरी ऑपरेट असतोच. म्हणजेच कमीत कमी 41% लोकांच्या कुंडलीमध्ये बाय डिफॉल्ट मंगळ दोष असतो. काही ज्योतिषी, विशेषतः साऊथकडचे ज्योतिषी, धनस्थानातल्या मंगळाला सुद्धा मंगळ दोष मानतात. कारण एकतर ते धनस्थान म्हणजे कुटुंबाचं आणि संसाराचं स्थान आहे. तिथे मंगळासारखा अग्निग्रह, तडजोड न करणारा ग्रह अपेक्षित नाही. शिवाय त्या मंगळाची थेट दृष्टी ही अष्टम स्थानावर पडत असते. त्याही अर्थाने म्हणजे 12 स्थानांपैकी 5 किंवा 6 स्थानं जर द्वितीय स्थान धरलं तर 6 स्थानं मंगळ दोषाची मानलेली आहेत. आणि अर्धी पॉप्युलेशन म्हणजे 50% लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असण्याची शक्यता अशा योगांवर असते. याचाच अर्थ तो दुर्मिळ नाही. काही ज्योतिषी तर त्या पुढे जाऊन हे सांगतात की लग्न कुंडलीकडनं मंगळ दोष नसेल तर चंद्र कुंडलीकडनं पाहावा. जर तसं पाहायला गेलो तर 90-95% लोकांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष हा येईलच. काही ज्योतिषी तर त्याच्या पुढे जाऊन शुक्राकडनंही पाहावा सांगतात. जर त्याही अँगलनी पाहिलं तर एकही पत्रिका मंगळ दोष नसलेली तुम्हाला सापडणार नाही. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की मंगळ दोष हा दुर्मिळ योग नाहीये. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलाही योग जेव्हा दुर्मिळ नसतो त्यावेळेला त्याचे फळ ही इतर योगांच्या अनुषंगाने, जे विशेष योग असतात त्यांच्या अनुषंगाने तपासावे लागतात. सरधोपटपणे अमुक एका स्थानात मंगळाला म्हणजे तुझ्या संसाराचं वाटोळं झालं इतकं सोपं प्रकरण ते नसतं. जर तसं असतं तर मंगळ दोष असल्यामुळे वैवाहिक जीवन बिघडलेल्या आणि मंगळ दोष नसल्यामुळे वैवाहिक जीवन न बिघडलेल्या कुंडल्या सरळ सरळ कॅटेगराईज करता आल्या असते आपल्याला आणि आयुष्यात त्याचं प्रत्यंतर दिसलं असतं सरळ सरळ. ते का दिसत नाही याच्या मागचं कारणच हे आहे की हा योग दुर्मिळ नाहीये. हा योग जवळजवळ 50% लोकांच्या पत्रिकेमध्ये किंवा अगदी लग्नाकडनंच पाहायचं झालं तरी 41% लोकांच्या पत्रिकेत तर तुम्हाला सापडेलच सापडेल. आणि म्हणून कुठल्याही ग्रहस्थितीचा जसा तारतम्याने विचार ज्योतिषशास्त्रामध्ये आपण करतो तसाच मंगळाचाही विचार करायचा असतो. तो कसा करायचा असतो याचे एक त्रोटक मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. तर त्याआधी काही पूर्वपीठिका तयार करू की मंगळच का.
एकतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जिथे जलाचं कार्य हवं तिथे अग्नी हा पोषक नाहीये. पण अग्नी हा प्रत्येक वेळेला घातकच असतो किंवा विध्वंसकच असतो अशातला भाग नाही ना, की अग्नी हा पाण्याला उकळवून शुद्धही करू शकतो किंवा अग्नी फारच वाढला तर पाण्याची पार वाफ करून त्याला कोरडं ठाक करू शकतो. कुंडलीमध्ये मंगळ हा पाण्याला उकळवून शुद्ध करतोय. व्यक्तीच्या पाणी म्हणजे वासना आहे. व्यक्तीच्या वासना शुद्ध करतोय, की व्यक्तीला फार वासनिक दृष्ट्या किंवा भावनिक दृष्ट्या कोरडं ठाक करून टाकतोय, की जिकडे त्याला दुसऱ्या व्यक्तीचं काही पडलेलंच नाहीये. हे बघायचं असतं. आणि यासाठी ज्योतिषशास्त्राचे अनेक नियम लावून आणि अनुभूतीच्या आधारे लक्षात घ्यायला लागतं, की मंगळ कुठल्या दिशेने जाईल. पण मंगळच का याचा विचार करताना मंगळाची आधी काही कारकत्व आहेत ती आपण पाहून घेऊ. की एकतर मंगळ हा प्रखर अग्नी आहे, झळाळणारा अग्नी आहे. चेतना आहे, ती विशेष ऊर्जा आहे. आणि त्यात जिथे जिथे शक्ती आहे, जिथे जिथे शौर्य आहे, जिथे जिथे क्रौर्य आहे, जिथे जिथे कुठल्याही पॉवर आहे, शक्तीचा आविष्कार जिथे जिथे चालेल तिथे तिथे मंगळाचं कार्य सुरू असतं, हे लक्षात घ्या. मात्र ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने मंगळ हा तामसी ग्रह आहे. त्यामुळे एकीकडे अग्नी आणि धगधगणारी शक्ती आणि दुसरीकडे तामसी स्वार्थ, तामसी अंधकार, तामसी नेचर यांचं मिश्रण झाल्यामुळे ना, मंगळ कसं आहे, तडजोड नाही करत. त्याला स्वात्मसुखाय एवढंच कळतं. स्वतःचा हव्यास फार आहे मंगळामध्ये, कारक या नात्याने. मंगळाचा अंमल लैंगिक जीवनावर आणि लैंगिक अवयवांवर पडलेला असल्यामुळे एक प्रकारची वासना जास्त आहे मंगळामध्ये. सेन्शुअलिटी, शारीरिक वासना शमवण्याची ओढ फार आहे. आणि वेळ प्रसंगी तामसी वृत्तीमुळे मंगळ हा अॅनिमलिस्टिक नेचरचाही होऊ शकतो. थोडंसं पाशवी प्रवृत्तीकडे झुकू शकतो. पाशवी याचा अर्थ स्वतः मिळवण्यासाठी दुसऱ्यावर काही अत्याचार झाले तरी फिकीर नाही, या अर्थाने. तो अग्नितत्वाचा झळाळणारा ग्रह असल्यामुळे त्याला स्वातंत्र्याची, वरचढपणाची इच्छा आहे. त्यामुळे तडजोड नाहीये, की मी मोठा किंवा माझ्या मताला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, ही मंगळाची वृत्ती आहे. तामसी आहे, अग्नीचा आहे, त्यामुळे वेळप्रसंगी अविचारी कृती करणारा आहे. मनात आलं की झटक्यात कृती केली. आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे, संपला विषय. हा प्रकार मंगळाकडे फार आहे. आणि या किंचित जलद गती असणाऱ्या मंगळाची फळं ही अचानक, कारण मंगळाची आग ही पेट्रोलसारखी आहे, पटकन भडकणारी आहे. म्हणून अचानक, अनपेक्षित आणि तडकाफडकी फळं देण्यामध्ये मंगळ अग्रेसर असतो. आणि मंगळाने घडवलेल्या ज्या घटना असतात, त्यांचे व्रण राहतात. चटक्याचे जसे व्रण राहतात, अग्नी आहे ना मंगळ, चटक्याचे जसे व्रण राहतात, की चटका जातो निघून, पण व्रण मात्र आयुष्यकाळ आपल्याला त्या प्रसंगाची आठवण देत राहतात. त्याप्रमाणे मंगळाच्या चटक्याचे हे व्रण राहतात. मंगळ दोष मानण्यामध्ये हे महत्वाचं कारण आहे, की मंगळ जर कुंडलीत नीट कार्य करत नसेल, तर अशा प्रकारे चटके देणारे प्रसंग आयुष्यामध्ये भरपूर येतात. पण तरी सुद्धा मगाशी म्हटल्याप्रमाणे मंगळ जर शुभ असेल, तर अनेक हे परिणाम चांगल्या दिशेने वळवले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही अशी जोडपी पाहिलीत का, की घरातला मुलगा हा थोडासा उडाणटप्पू, बेफिकीर, लहरी, आळशी, स्वतःच्या तंत्राने चालणारा असतो. आई-वडिलांचं ऐकत नाही, कोणाचंही ऐकत नाही. लग्न होतं, सून घरात येते आणि त्यानंतर ती मुलाला सुतासारखी सरळ करते. काल-कालपर्यंत झोपा काढणारा आणि आळस दाखवणारा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दूध आणायला जातो. हे जर तुम्ही पाहिलं असेल आणि अशा मुलींच्या जर पत्रिका तुम्ही अभ्यासल्या असतील, तर त्यांच्या पत्रिकेचा पहा. मंगळाचं बळ असल्याशिवाय या अशा मुली आपल्या नवऱ्याला सुतासारखं सरळ करू शकत नाहीत. ती धमक त्यांच्यात नसते. हे मंगळाचं कार्य आहे आणि जे चांगल्या दिशेने वापरलं जाऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यासाठी मंगळ शुभ असल्यावर काय परिणाम देतो, अशुभ असल्यावर काय परिणाम देतो, मग ही जी मंगळ दोषाची जी स्थानं आहेत, त्यात जर मंगळ असेल तर त्याचे शुभही परिणाम काही असू शकतात का? आणि ते केव्हा असतात? आणि अशुभ परिणाम जर असले तर ते केव्हा असतात? हेही आपण पाहून घेऊया. की मंगळ जर शुभ असेल किंवा अशुभ असेल तर काय परिणाम देईल? आता मंगळ शुभ केव्हा असतो आणि अशुभ केव्हा असतो हे ओळखण्यासाठी तुम्हाला ज्योतिष नीट यायला लागेल. पण एक एक ढोबळ मानाने किंवा अनुभवाला येणारा जर नियम जर आपण पाहिला, तर सर्वसाधारणपणे मंगळ ज्यावेळेला राशीबली म्हणजेच स्व किंवा उच्च राशीमध्ये असतो, मुख्यतः क्रूर नक्षत्रात नसतो आणि एखाद्या पापग्रहाच्या योगामध्ये नसतो, कुयोगामध्ये नसतो. तेव्हा साधारणपणे हा मंगळ स्वतःला नीट टिकवून ठेवलेला असतो. तो स्वतःच्या मर्जीत व्यवस्थित असतो. आणि एक लक्षात घ्या, मंगळाबद्दल बऱ्याच जणांचा एक गैरसमज असतो, की मंगळ हा भांडखोरच ग्रह आहे. तसं नाहीये. मंगळाची ऊर्जा तो कित्येक वेळेला कन्स्ट्रक्टिव्हली वापरू शकतो. मंगळ ज्यावेळेला बिघडतो त्यावेळेला तो डिस्ट्रक्टिव्ह होतो. कित्येक वेळेला मंगळ शुभ असतो त्यावेळेला त्याला माहिती असतं हाऊ टू चूज आणि व्हेन टू पिक द बॅटल.
की लढायचं केव्हा आणि कुठे, नको त्या ठिकाणी तो स्वतःची शक्ती खर्च नाही करत. योग्य त्या दिशेने तो डायरेक्ट करतो ज्यावेळेला तो शुभ असतो त्यावेळेला. त्यामुळे प्रत्येक वेळेला मंगळप्रधान व्यक्ती भांडखोर असेल अशातला भाग नसतो, हे लक्षात घ्या. असो, तर मंगळ ज्यावेळेला कुंडलीमध्ये शुभ प्रभाव पाडत असतो त्याचा, त्यावेळेला व्यक्तीमध्ये एक प्रकारचं स्वसंरक्षणाचं किंवा एकंदरीत ज्या गोष्टींना ते आपलं मानतात, त्यांच्या संरक्षणाचं प्रोटेक्टिव्ह नेचर व्यक्तीमध्ये डेव्हलप होतं. लक्षात घ्या, जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा प्रसंग आला, की उभा समाज तुमच्या विरुद्ध गेला, सारं विश्व तुमच्या विरुद्ध गेलं किंवा तुमचे नातलग तुमच्या विरुद्ध गेले, मित्रमैत्रिणी तुमच्या विरुद्ध गेले. पण जर तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुम्हाला साथ देत जगाशी, कुटुंबाशी, नातलगांशी लढत राहायला हवा असेल आणि तसा तो राहत असेल, तर तो त्याच्या पत्रिकेतला मंगळ आहे. ती त्याच्यातली मंगळाची शक्ती आहे, जी त्याला खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहून तुमच्या बाजूने लढायला उद्युक्त करत असेल, हे लक्षात घ्या. ते मंगळाचं प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. शुभ मंगळाचं प्रोटेक्टिव्ह नेचर आहे. मंगळाला शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करायची पात्रता आहे जर मंगळ शुभ असेल कुंडलीमध्ये तर. तो नको तिकडे डोकं फोडत बसणार नाही. जिथे हवं तिथे खोल शिरेल, मुसंडी मारेल. अंदाज अचूक घेण्याची मंगळाची शक्ती असते, म्हणूनच सैन्य, आर्मी हे सगळं मंगळाकडे येतं, की त्यांना अलर्ट राहायला लागतं कायम. हे लक्षात घ्या. पोलीस. धैर्य आणि जिद्द उत्तम असते मंगळामध्ये. धडाडी तो हातपाय गाळणाऱ्यातला नाहीये, खांदे पाडणाऱ्यातला नाहीये, तो उभा राहणार पेटून. धमक, पराक्रम चांगला असतो अंगामध्ये. मुख्य म्हणजे जीवन जगायला आणि जीवनामध्ये महत्वाकांक्षा आणि पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणायला जी ताकद लागते, जो जोम आणि उत्साह लागतो, तो कुंडलीतला शुभमंगळ पुरवतो. रोगप्रतिकार शक्ती चांगली पुरवतो आणि वासना शुद्ध करण्याकडे त्याच्या तीव्र असतात, पण शुद्ध करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे मेष, वृश्चिक आणि मकर या राशींमधला मंगळ जर क्रूर नक्षत्रात नसेल, पापग्रहांच्या कुयोगात नसेल, तर ही क्षमता त्याच्यात फार चांगली असते. त्याच्या खालोखाल 2, 7, 12 म्हणजे वृषभ, तूळ आणि मीन या राशींमधल्या मंगळाची सुद्धा धग कमी झालेली असते. थोडासा वासना वाढवणारा हा मंगळ आहे, पण बाकी इतर बाबतीमध्ये त्याचा त्रास किंवा धग किंवा आगीचा जो चटका असतो तो कमी होतो. इव्हन कित्येक वेळेला सप्तम स्थानातला धनु राशीचा मंगळ सुद्धा वास्तविक तो त्या लग्नाचा अनिष्ट आहे. पण तो वासनिक शुद्धी देणारा मानलेला आहे. सेलिबसीकडे व्यक्तीला नेणार आहे. आणि त्यामुळे कसं असतं, की राशीबली आणि बलवान मंगळ असेल तर त्याची शक्ती ही कित्येक वेळेला प्रोटेक्टिव्ह म्हणून काम करू शकते. ती संरक्षक म्हणून काम करते, संहारक म्हणून काम नाही करत. या उलट कुंडलीमध्ये क्रूर नक्षत्रात असणारा, पापग्रहांच्या कुयोगामध्ये असणारा, राशीगत निर्बली असणारा मंगळ हा साधारणतः अशुभ असतो. त्यात वक्री असेल तर त्याच्या अशुभत्वामध्ये वाढ होते. असा मंगळ हा काहीसा असंतुलित असतो, अनियंत्रित असतो. त्याला स्वतःची शक्ती नियंत्रण करून योग्य प्रकारे योग्य त्या ठिकाणी वापरायची कुवत त्याच्यामध्ये नसते. त्याचे अंदाज बऱ्याचदा चुकीचे निघतात किंवा बेफिकिरी, बेपर्वाईनी वागणं असतं थोडंसं. मुख्य म्हणजे जर शुभमंगळ कन्स्ट्रक्टिव्ह असेल, तर अशुभ मंगळ हा डिस्ट्रक्टिव्ह असण्याची शक्यता असते. फक्त स्वतःचा बघायचा हा हव्यास त्याच्यामध्ये असतो आणि त्याही पेक्षा वाईट म्हणजे असमाधानी वृत्ती असते. कितीही मिळालं तरी असमाधान असते मंगळाने दर्शवलेल्या गोष्टींबद्दल. वासना भडकण्याची शक्यता जास्त असते. हवे ते मिळवण्यासाठी वाटेल ते करण्याची प्रवृत्ती असते आणि मेन म्हणजे सहानुभूती नसते. एम्पथी आणि सिंपथी या दोन्ही गोष्टी या मंगळाकडे नसतात. आता शुभ आणि अशुभ मंगळाचे परिणाम बघितल्यानंतर मंगळ जर शुभ असेल, तर जी सोकॉल्ड मंगळ दोषाची स्थानं आहेत त्यांबद्दल सुद्धा काहीतरी तर शुभ परिणाम मिळणार. तेही काय मिळतात ते आपण पाहून घेऊ, की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये लग्न स्थानात प्रथम स्थानात मंगळ असेल, तर अग्नितत्वाचा ग्रह बलवान असताना, सुस्थितीत असताना लग्न स्थानासारख्या जे स्वभावाचं आणि जे आरोग्याचं स्थान आहे, तिथे आला तर सगळ्यात महत्वाचा बेनिफिट व्यक्तीला मिळतो. ते म्हणजे व्यक्तीला ऊर्जा आणि जोम अतिशय चांगली असते व्यक्तीमध्ये. खूप जिद्द असते त्याच्यामध्ये, लढण्याची लढवय्या भूमिका त्यांच्याकडे असते. आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा जबरदस्त असते. आरोग्याच्या दृष्टीने पाहता शरीर प्रकृती धडधाकट असते आणि आरोग्य उत्तम राहतं. कुठल्याही आजारातनं चटकन उभे राहतात. रोगप्रतिकार शक्ती दणदणीत असते. एक प्रकारचा कुठल्याही मग ते शारीरिक रोग असो किंवा बाह्य जगतातला संघर्ष हो, त्यांच्या विरुद्ध झटण्याची प्रवृत्ती ह्या मंगळाकडे असते. आणि शक्तीचा योग्य त्या दिशेने वापर करतात आणि बहुतेक वेळेला संरक्षक भूमिका घेतात. आता कित्येक वेळेला असे असतात, की जे आपल्या जोडीदाराचा पाठ नाही नाही तर नाही सोडत, त्याच्यासाठी फार प्रोटेक्टिव्ह असतात. हे या मंगळाचं कार्य असतं, हे लक्षात घ्या. चतुर्थ स्थानातला मंगळ असेल, तर मंगळ हा वास्तुकारक ग्रह आहे, भूमिकारक ग्रह आहे. चतुर्थ हे वास्तुस्थान आहे. तो वास्तूचं सुख अतिशय चांगलं देतो. वास्तू योग तरी चांगला देतोच देतो. आता आज लक्षात घ्या, मुंबई किंवा एखाद्या मेट्रो सिटीमध्ये एखाद्या मुलीच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल,
आणि नवऱ्याला आई बाबा नाहीयेत, कोण नाही किंवा आई बाबाच असतील, अतिशय न्यूक्लिअर फॅमिली आहे मुलाकडे. अशा मुलीकडे जर चतुर्थ स्थानात मंगळ असेल, तर तिच्याशी लग्न करणं ह्या मुलाचा वास्तुयोग किती प्रबळ करेल. कारण हल्ली मुली नोकरी करतात, हल्ली मुली कमवतात, अर्थात पैसा घरी आणतात. मग अशा वेळेला ह्या मुलीच्या कुंडलीत वास्तुयोग सुद्धा प्रबळ असणं हे मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्यांसाठी किती चांगलं आहे. आणि न्यूक्लिअर फॅमिली असेल म्हणजे भांड्याला भांडं वाजवण्याचा पण फारसा प्रश्न नाही. सांगायचा मुद्दा काय, की ही चांगली बाजू सुद्धा मंगळाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चतुर्थातला मंगळ हा मन खंबीर करतो अतिशय. हे डगमगत नाही. कुठल्याही संकटाला तसे डगमगत नाही. मनाने खंबीर असतात फार. सप्तम स्थानात जर बलवान सुस्थितीतला मंगळ असेल, तर जोडीदाराचे संरक्षण करण्याची टेंडन्सी या व्यक्तीमध्ये असते. अतिशय उत्तम शरीर सुख, इन्क्लुडिंग फिजिकल इंटिमेसीचं सुख अतिशय चांगलं मिळू शकतं. कारण मंगळ हा लैंगिक अवयवांवर परिणाम करणारा ग्रह आहे. त्यामुळे तो ते छान योग आणतो तिकडे. अजिबात बिघडला नसेल तर वासना शुद्ध असतात. ह्या लोकांना एक काहीतरी त्यांच्या काही कल्पना असतात वासनिक पिंडाबद्दल स्वतःच्या आणि त्या शुद्धतेकडे जाणाऱ्या असतात. माझ्या संग्रहामध्ये काही ब्रह्मचारी लोकांच्या पत्रिका आहेत, ज्यांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये बलवान मंगळ आहे. अतिशय सुस्थितीतला मंगळ आहे आणि ते ब्रह्मचारी राहिलेले आहेत. कारण ती शक्ती त्यांनी वेगळ्याच दिशेने नेलेली आहे. जर थोडंसं आध्यात्मिक पार्श्वभूमीवर म्हणतात तर अधोरेतस, तिर्यक रेतस आणि ऊर्ध्वरेतस असे आपल्याकडे प्रकार मांडलेले आहेत. त्यातली ऊर्ध्वरेतस प्रकार हे सुद्धा या सप्तमातले वासना शुद्ध केलेल्या मंगळाचे असू शकतात आणि म्हणून ती शक्ती वेगळ्याच स्वरूपामध्ये वीर्यवान ज्याला म्हणतात अख्ख्या शरीरभर संचालत असते, चेहऱ्यावरच ते तेज दिसतं त्यांच्या. असो, अष्टम स्थानातला मंगळ सुद्धा सुस्थितीत असेल तर सगळ्यात सगळ्यात मोठा बेनिफिट म्हणजे आयुर्मर्यादा वाढवतो आणि आयुर्दाय उत्तम करतो. अल्पायुष्य सहसा या योगांवर मिळत नाही. शरीर सुख म्हणजे पुन्हा फिजिकल इंटिमेसीचं सुख सुद्धा अतिशय उत्तम मिळतं या लोकांना. टेक्निकल माइंडसेट असतो. ते कुठल्याही प्रॅक्टिकल टेक्निकल विषयामध्ये बुद्धी चांगलं काम करते. लग्न झाल्यानंतर सासरी, विशेषतः सासरी जर धंदा करणारं कोणी असेल तर त्याचा त्याचा झटक्यात अनपेक्षित उत्कर्ष होण्याची शक्यता असते. व्ययस्थानातला मंगळ हा वैद्यक क्षेत्र, संरक्षण क्षेत्रासाठी उत्तम असतो. काही काही वेळेला परदेशात जाऊन व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सुद्धा पोषक असतो, बलवान असेल तर. बाकी इतर बाबतीत साधारण असतो. मात्र कुंडली बघताना मंगळ नुसता ह्या स्थानात आहे म्हणून त्याला निगेटिव्ह फळं जोडायची हे योग्य नसतं. तो आपले ज्योतिषाचे नियम लावून जर सुस्थितीत असेल, बलवान असेल तर ही त्याची चांगली बाजू सुद्धा असते. तीही लक्षात घ्यायला लागते. बिघडलेला मंगळ मात्र असेल तर मात्र काही ना काही बाबतीत निश्चितपणे त्रास देताना आढळतो. आणि ते त्रास मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तडकाफडकी अनपेक्षित आलेले असतात आणि त्याचे चटक्यांचे व्रण राहतात. आधी आपण सप्तम स्थानापासून सुरुवात करू कारण बाकी इतर सगळ्या मंगळाचा सप्तम स्थानाशी संबंध असतो. सप्तम स्थानातला मंगळ सगळ्यात महत्वाची जर गोष्ट करत असेल, बिघडलेला असेल तर तो म्हणजे व्यक्तीच्या वासना भडकवतो आणि काहीसं त्याला एक पाशवी रूप देतो, की मनात आलं तर धीर धरवत नाही किंवा एक प्रकारची वैकृतीही असण्याची शक्यता असते. अति होण्याची शक्यता असते काही गोष्टी. आग आहे ती धगधगती. त्यामुळे कसं असतं बऱ्याच वेळेला सप्तम हे जोडीदाराचं स्थान आहे, समोरच्याचं स्थान आहे. तिथे मंगळासारखा अग्निग्रह बिघडला, की समोरच्यांच्या भावना आणि खास करून सेन्सिटिव्ह भावना समजून घ्यायची पात्रता व्यक्तीमध्ये नसते. बऱ्याच वेळेला बळजबरी आयदर जोडीदार आपल्यावर करेल किंवा आपण जोडीदारावर करेल. हेही सप्तम स्थानातल्या मंगळाचं फळ आहे. जोडीदाराकडनं जास्त अपेक्षा ह्या व्यक्ती ठेवण्याची शक्यता असते. आणि एक प्रकारचा असहकार कुठल्याही पातळीवर असहकार हे या मंगळाचं फळ आहे, की ती एक प्रकारची कंपॅटिबिलिटी राहत नाही दोघांमध्ये. मग ती मेंटल, इमोशनल, फिजिकल कुठल्या ना कुठल्या तरी पार्श्वभूमीवर एक असहकार आणि एक विसंगतता आढळते. काही वेळेला लैंगिक विकार आणि विकृती सुद्धा आढळण्याची शक्यता असते. मंगळ म्हणजे लैंगिक अवयवांचे दोष होण्याची शक्यता असते आणि या मंगळाची 8वी दृष्टी ही कुटुंब स्थानावर म्हणजे दुसऱ्या स्थानावर येते. त्यामुळे सुद्धा तो वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने अधिक त्रासदायक असतो. संसार सुखाच्या दृष्टीने अधिक त्रासदायक असतो. चतुर्थ स्थानातला बिघडलेला मंगळ, चतुर्थ हे मनाचं स्थान आहे, हे गृहस्थान आहे. त्यामुळे सतत सतत भांड्याला भांडं लागणं, नातलगांशी न पटणं या गोष्टी देतो. सहसा वृत्तीनेच ह्या व्यक्ती असमाधानी असतात, की कितीही मिळालं ना तरी हव्यास त्यांचा कमी होत नाही. षड्रिपूंचा अंमल थोडासा जास्त दिसून येतो यांच्या मनावर, मानसिकतेवर. विशेषतः लोभ आणि मोह. इतरांवर किंवा जवळच्या लोकांवर वर्चस्व गाजवण्याची टेंडन्सी असते. या मंगळाची 4थी दृष्टी ही सप्तम स्थानावर येत असते. त्यामुळे सप्तम स्थानावरही मंगळाच्या शक्तीचा अनिष्ट परिणाम होतो म्हणून वैवाहिक जीवनामध्ये धुसफूस राहते सतत सतत. प्रथम स्थानात जर मंगळ असेल
तर फार वासना असतात. कारण साक्षात मंगळाचाच अंमल, तामसी अंमल त्यात तो बिघडलेला असताना तामसी अंमल लग्नस्थानावर म्हणजे व्यक्तीच्या विचारांवर, स्वभावावर आल्यामुळे वासना भडकतात. हव्यास फार असतो. असूया फार दिसून येते, जेलसी आणि ईर्ष्या फार दिसून येते. मुख्य म्हणजे बिघडलेला मंगळ हा व्यक्तीला हट्टी करतो, हेकट करतो. कारण एक प्रकारचा मीपणा त्यांच्यामध्ये असतो. त्यामुळे तडजोड मुळीच देत नाही आणि वरवर जरी तडजोड दाखवली तरी शेवटी करतात स्वतःला हवं तेच. उतावीळ असण्याची शक्यता जास्ती असते, की कुठल्याही अविचारी एकट्यानेच निर्णय घ्यायचे. दुसऱ्याला कन्सल्ट करायचंच नाही, दुसऱ्याला विचारायचंच नाही. आणि बऱ्याचदा हे निर्णय हे हातघाईला घेऊन येऊन घेतलेले असतात. त्यामुळे ते चुकण्याची शक्यता असते, कारण प्रॉपर अॅनालिसिस नसतो त्याच्यामध्ये. राग यांना अनावर होण्याची शक्यता असते. सगळ्यात त्रासदायक म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हा मंगळ त्रासदायक असतो, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती यांची कमी असते. कुंडलीत इतर पोषक योग असतील तर अपघाताची शक्यता किंवा अचानक आलेल्या त्रासांची शक्यता असते. अर्थात लग्नस्थानातल्या मंगळाची चतुर्थ या गृहस्थानावर आणि सप्तम ह्या संसार वैवाहिक जीवनाच्या स्थानावर दृष्टी येते, तीही अनिष्टच ठरते. त्यामुळे त्याही स्थानांमध्ये खळबळ माजते. 12व्या स्थानातला म्हणजे व्ययस्थानातला मंगळ हा आर्थिक चिंता, कारण मोठे अनपेक्षित आणि अचानक खर्च तो आणण्याची शक्यता असते. फारच बिघडला असेल तर बंधन योग. मग प्रत्येक वेळेला बंधन योग म्हणजे अटक होईल अशातला भाग नाही, पण परावलंबित्व निर्माण करण्याची शक्यता असते आणि ते सांसारिक परावलंबित्व असू शकतं. शक्ती वाटेल त्या दिशेने खर्च करतात. हेडलेसली शक्ती खर्च करतात, की कशावर आपली आपण ऊर्जा वापरतोय, कशावर आपली आपली शक्ती खर्च करतोय हेच या लोकांना कळत नाही. तो जर शुक्रासारख्या ग्रहाच्या संबंधातून उद्दीपित होत असेल, बिघडला असताना, तर काही वेळेला छुपे संबंध असणं, विवाहबाह्य संबंध असणं याचीही शक्यता असते. अर्थात या मंगळाची सप्तम स्थानावर 8वी दृष्टी येते. त्यामुळे सुद्धा जोडीदाराचं आरोग्य, जोडीदाराचा आयुर्दाय किंवा एकंदरीत वैवाहिक जीवनाची शांतता, सौहार्द ह्याच्या दृष्टीने तो त्रासदायक ठरण्याची शक्यता असते. अष्टम स्थानातला मंगळ हा थेट सौभाग्याला बाधा आणतो. एकतर स्वतःच्या सुद्धा आरोग्य आणि अपघाताच्या दृष्टीने तो त्रासदायक असतो आणि जोडीदाराच्या दृष्टीने सुद्धा त्रासदायक असतो. वासना फार भडकण्याची शक्यता असते. लैंगिक अवयवांच्या स्थानामध्ये लैंगिक अवयवांचा कारक ग्रह येऊन बिघडल्याने लैंगिक दृष्ट्या विकृती किंवा काही विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे याही अँगलनी आपल्याला या मंगळाचा विचार करायला लागतो. आता मंगळाची चांगली आणि वाईट या दोन्ही बाजूनी आपण पाहिल्यानंतर मंगळ दोषासंबंधी मात्र काही गैरसमज समाजामध्ये आहेत, त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. त्यातला सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे जाब. मंगळाला शनीचा जाब असतो असा एक फार मोठा गैरसमज समाजामध्ये आहे आणि तो फार मोठ्या प्रमाणावर आहे, जो अजिबात अनुभवास येत नाही. उलट जाब जाब म्हणजे काय? तर मंगळ ज्या स्थानात असेल एकाच्या कुंडलीमध्ये, त्याच स्थानामध्ये दुसऱ्याच्या कुंडलीत जर शनी असेल, तर या मंगळाला शनीचा जाब आहे, म्हणजे मंगळाच्या शक्तीला शनीने कंट्रोल केलेलं आहे, मग प्रॉब्लेम येणार नाही असं. पण एक लक्षात घ्या, मंगळ आणि शनी हे नैसर्गिकरित्या दोन्ही तामसी ग्रह आहेत. दोन्ही अ, क्रूर ग्रह आहेत आणि मुख्य म्हणजे ऱ्हासाकडे नेणारे ग्रह आहेत. फार कमी कुंडल्यांमध्ये हे तामसी ग्रह सुस्थितीत आढळतात. बहुतेक वेळा ते काही ना काहीतरी अंशी बिघडलेले किंवा निर्बलीच असतात. एकाच स्थानामध्ये दोघांच्याही कुंडलीमध्ये एकाच्या मंगळ आणि दुसऱ्याच्या शनी असेल, तर तिथे 50% शक्यता असते ती स्थानं बिघडण्याची. आणि त्या स्थानांवरनं बघितली जाणारी गोष्ट तर दोघांच्या बाबतीत सेम आहे, की एकाच्या पत्रिकेत सप्तमात मंगळ आहे, म्हणजे सप्तम स्थानावरनं बघितलेलं दोघांमधलं बॉन्डिंग, कोऑपरेशन, म्युच्युअलिटी, वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधाचं सुख, सौहार्द याच्यावर या मंगळाच्या शक्तीचा प्रभाव आला. दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये शनीच्या शक्तीचा प्रभाव आला. याचा अर्थ त्या गोष्टी बिघडण्याची शक्यता आहे ज्या त्या स्थानांनी दर्शवलेल्या आहेत. त्यामुळे मंगळाला शनीचा जाब बघणं ह्याच्यात खरं सांगायचं तर अनुभवाला येत नाही हा योग. दुसरी गोष्ट, जाबच जर पाहायचा असेल तर तो कुठल्या बाबतीत अनुभवाला येतो? तर कुंडलीत मंगळ दोषाच्या स्थानांमध्ये मंगळ आहे, पण त्याच्यावर कुंडलीच्या शुभ गुरुची, इष्ट गुरुची दृष्टी आहे, चांगली दृष्टी आहे. तर गुरु या मंगळाला विवेक पुरवतो आणि मग आपली शक्ती चांगल्या दिशेने वापरायची की वाईट दिशेने वापरायची हे मंगळाला ओळखता येतं. अशा मंगळाला त्या मानाने दोष नसतो. अनुभवाला तेवढा त्याचा त्रास येत नाही. किंवा मंगळाची ही जी धग आहे, ही इष्ट, शुभ, गुरु, चंद्र किंवा शुक्र हे कमी करू शकतात. त्यामुळे मंगळ गुरु, मंगळ चंद्र, मंगळ शुक्र अशा युती जर असतील मंगळ असलेल्या स्थानांमध्ये, तर मंगळाची धग बऱ्याच वेळेला सुसह्य होताना आपल्याला आढळून येते. अर्थात हे केवळ हे एकटे ग्रह योग आपण लक्षात घेतोय, पण हे आढळतं मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे जाबच जर बघायचा आहे, तर मंगळाची शक्ती हे सौम्य ग्रह कमी करतायत का?
स्वतःच्या सौम्य गुणांमुळे त्या शक्तीला एक चांगलं विधायक रूप देतायत का, यानुसार जाप पाहावा. शनीनी जाबानी काही होत नाही. उलट मंगळाच्या शक्तीला शनीचं वारा प्रोत्साहन देऊ शकतो. आग आहे ना ती, आगीला वारा लागल्यावर आग भडकणार नाही का? आणि अनुभवही तसाच येतो. त्यामुळे जाबाला काही अर्थ नाहीये. आणि आता एक लक्षात घ्या, इथे अजून एक विसंगती आहे, की जाब ह्या अर्थाने एकीकडे आपण म्हणतो, की मंगळाला मंगळाची पत्रिका जुळवायची. तो आपला दुसरा मुद्दा आहे, त्याच्यावर येणार आहोत. आता लक्षात घ्या, की एकाच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानी मंगळ आहे. समजा मुलगा आहे, त्याच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानी मंगळ आहे. ओके. आपण काय विचार करू, की मंगळाला मंगळाचीच पत्रिका पाहिजे, म्हणून मुलीच्या पत्रिका निवडताना तिला पण मंगळ दोष आहे की नाही आपण बघू. बरोबर? तिच्याही सप्तम स्थानात मंगळ असेल तर आपण काय म्हणू, चला यालाही मंगळ दोष आहे, तिलाही मंगळ दोष आहे, पुढे जायला हरकत नाही. ओके. इथे काय झालं, दोघांच्याही सप्तम स्थानात मंगळ आले. बरोबर? हा झाला मांगलिक मांगलिक असण्याचा परिणाम. आता जाप जर वापरायचा झाला तर मुलाच्या पत्रिकेत सप्तम स्थानात मंगळ आहे, तर मुलीच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानात शनी असेल तर चालेल, ह्या मंगळाला त्या शनीचा जाब असेल, असा आपण विचार करू. आता इथे एक विसंगती लक्षात घ्या. एका सिनारिओमध्ये मुलाच्या सप्तमात मंगळ असताना, म्हणजे मंगळाची शक्ती कार्यरत असताना, मुलीच्याही सप्तमात मंगळाचीच शक्ती कार्य करते. दुसऱ्या सिनारिओमध्ये मुलीच्या सप्तम स्थानात शनीची शक्ती कार्यरत करते. आता ज्यांना ज्योतिषाचं थोडं सुद्धा नॉलेज आहे, प्राथमिक नॉलेज आहे, त्यांनाही हे लक्षात येईल की मंगळाची शक्ती कार्य करण्याची पद्धत आणि शनीची शक्ती, शनीची कार्य करण्याची पद्धत, यात जमीन आसमानाचा फरक आहे. एक लाव्हा आहे रसरस्ता आणि एक थंडगार बर्फ आहे. एक जलद गती सणकीत कार्य करणार आहे, तर मंद चिवट आहे. एक एक अतिशय पॉझिटिव्ह आहे, एक अतिशय निगेटिव्ह आहे. अनेक ड्रास्टिक डिफरन्सेस आहेत दोघांमध्ये. मग मुलीच्या पत्रिकेत सप्तमावर मंगळाचा प्रभाव पण तुम्हाला चालतो आणि मुलीच्या पत्रिकेत सप्तमावर शनीचा पण प्रभाव तुम्हाला चालतो. ह्यात विसंगती तुमच्या लक्षात येत नाहीये? येते तुमच्या लक्षात. आणि म्हणून मंगळाला शनीचा जाप पाहणं, यात तसं पाहायला गेलं तर मला अनुभवाला ते येत नाही. उलट त्रास संभवण्याची शक्यता जास्त असते. मंगळाला जर जाप पाहायचाच असेल तर जे कुंडलीचे सौम्य ग्रह आहेत, की गुरु चंद्र शुक्र, यांच्यामुळे मंगळाची धग कमी होते का, हे पाहणं जास्त इष्ट ठरतं. दुसरा गैरसमज, मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते. शास्त्रकारांनी हे सांगितलेलं आहे, त्याबद्दल मला आक्षेप नाहीये. पण शास्त्रकारांनी त्याला काही काही अपवाद सुद्धा सांगितलेले आहेत, हेही लक्षात घ्या. आपले शास्त्रकार हे कधीही एकांगी विचार करायला सांगत नाहीत, ते कायम होलिस्टिक विचार करायला सांगतात. जुन्या काळी ग्रंथ निर्मितीला मर्यादा होता म्हणून सूत्रात्मक भाषेमध्ये सगळं सांगितलं, म्हणून सुटे सुटे विषय घेऊन एक्सप्लेन केलं. पण तरी प्रत्येक ग्रंथकारांनी सांगितलेलं या सगळ्याचा साकल्याने विचार करून निर्णय घ्या. आणि प्रत्येक ग्रंथकाराचं हे मत असतं की हा मुद्दा आम्ही सुटेपणाने मांडलाय, तो मुद्दा आम्ही सुटेपणाने मांडलाय, पण त्याचा एकत्रित विचार करून तारतम्याने निर्णय तुम्ही करा. मंगळाला सुद्धा मंगळाचीच पत्रिका लागते असा विचार करणं हा फक्त एकाच बाजूने विचार करण्यासारखं ते. प्रत्येक वेळेला गरजेचं नसतं ते. का तसं आधी या मुळात समज का निर्माण झाला? तर याच्यामध्ये एक आहे की एका व्यक्तीमध्ये जर मंगळ दोष असेल, म्हणजे मंगळी पत्रिका असेल असं आपण म्हणू, तर ती जी मंगळाने आणलेली शक्ती आहे, जो जोर आणि जोम आहे, जी वाढलेली वासना आहे, दुसऱ्याच्या पत्रिकेत सुद्धा तितकाच जोर असेल, तितकीच शक्ती असेल, तितकीच वाढलेली वासना असेल, तर ते एकमेकांना योग्य त्या प्रकारे फाईट करू शकतात. पण एक लक्षात घ्या, विवाह हे संसार हा फायटिंग नाहीये ना, संसार हा ऍक्सेप्टन्स आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. दुसरी गोष्ट इथे लक्षात घ्यायला लागते ती म्हणजे, इथे काय लक्षात घेतलं जातं, की फक्त स्थानं लक्षात घेतली जातात. की की एका व्यक्तीच्या ह्या 1, 2, 3, 4, 5 स्थानांपैकी कुठेही मंगळ असेल, तर दुसऱ्याच्याही पत्रिकेत त्या 5 स्थानांपैकी कुठेही मंगळ असेल तर चालेल. अरे, पण प्रत्येक वेगवेगळ्या स्थानामध्ये मंगळाचं कार्य वेगवेगळं आहे. लग्न स्थानातल्या मंगळाचं कार्य वेगळं, चतुर्थ स्थानातल्या मंगळाचं कार्य वेगळं, सप्तम स्थानातल्या मंगळाचं कार्य वेगळं आहे. मुलाच्या पत्रिकेत लग्न स्थानात मंगळ असेल, मुलीच्या पत्रिकेत मग तो लग्नातही चालेल, सप्तमातही चालेल, चतुर्थातही चालेल, अष्टमात किंवा व्ययातही चालेल असं नसतं. शिवाय दुसरी काही उदाहरणं देतो, ही उदाहरणं प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहेत, ती मांडलेली आहेत. मजा घ्या लक्षात, की एकाच्या समजा मुलाच्या लग्न स्थानामध्ये कर्क राशीचा मंगळ आहे, ज्याला आपण नीच राशीचा मानतो, की ज्याची शक्ती तो योग्य प्रकारे वापरेलच याची खात्री नसते. मंगळ कर्केचा लग्न स्थानामध्ये असताना जोम, उत्साह, शारीरिक शक्ती,
आणि एकंदरीतच मंगळाचं कार्य हे कमी होतं, हे लक्षात घ्या. वासना थोड्याशा कमी होतात किंवा त्यांना काहीतरी वेगळं रूप येतं. अशा पार्श्वभूमीवर दुसराही मंगळ दोषाचा आहे म्हणून बघायचा. त्याच्या सप्तमात समजा वृषभेचा धगधगणारा मंगळ असेल वासनिक दृष्ट्या, शुक्राच्या राशीतला मंगळ हा वासना फार भडकवतो. अशा वेळेला केवळ मंगळ दोष म्हणून ह्या दोघांच्या जर पत्रिका जुळवल्या तर शारीरिक साधर्म्याच्या दृष्टीने किती विरुद्ध प्रकृती पिंड यांचा असण्याची शक्यता आहे. अशा वेळेला यांचं धड चालेल का? किंवा दुसरं उदाहरण घ्या, थोडंसं अधिक प्रखर उदाहरण घ्या. समजा मुलीच्या अष्टमामध्ये कन्या राशीचा कुंभ लग्नाची पत्रिका आहे. मुलीच्या अष्टमामध्ये कन्या राशीचा मंगळ आहे आणि सप्तमेश रवी पण तिकडे. सप्तमेश अष्टमात राशीबली नाहीये, मंगळही तिथे आहे, तोही राशीबली नाहीये. हे दोन प्रखर अग्निग्रह, अपघाती अचानक संकट आणणारे ग्रह अष्टमासारख्या स्थानात पडल्यावर सगळ्यात पहिला घाला एकतर सौभाग्यावर घालण्याची शक्यता आहे. बरोबर? अशा पार्श्वभूमीवर केवळ मंगळाला मंगळाची पत्रिका जोडायची म्हणून मुलाच्या पत्रिका निवडताना समजा अष्टमातल्या मंगळाची पत्रिका बघितली, पण हे लक्षात आलं नाही की अरे त्याच्या पत्रिकेत अष्टमामध्ये मंगळ हर्षलसारखी भयानक अपघाती युती आहे. म्हणजे मुलीच्या पत्रिकेमध्ये सौभाग्यावर घाला घालणारा योग आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये तडकाफडकी अपघाती योग. केवळ मंगळाला मंगळाची पत्रिका जुळवायची म्हणून केलेला अट्टहास किती महागात पडू शकतो आपल्याला. म्हणून मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते असा अट्टहास बाळगू नये. शास्त्रालाही ते अभिप्रेत नाहीये. मंगळाने दोष काय आणलेले आहेत एक कायम लक्षात घ्या. कुठलीही ग्रहस्थिती ही केवळ एका दिशेने फळत नसते. त्याचे परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक होऊ शकतात आणि ज्या ज्या स्थानामध्ये मंगळ किंवा कुठलीही ग्रहस्थिती असते त्यानुसार आपल्याला जीवनाच्या कुठल्या अंगावर त्या ग्रहस्थितीचा आणि कशा पद्धतीने परिणाम होईल हे आपल्याला लक्षात येतं. त्यानुसार मंगळाने दर्शवलेले दोष हे आधी कुठले आहेत, कुठल्या बाजूंनी काय प्रकारचे त्रास या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतात हे आधी ओळखणं ज्योतिषाचं काम असतं. आणि ते त्रास जर शमवणारे योग दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये असतील तर ती पत्रिका मंगळाची असो किंवा मंगळाची नसो, हे त्रास शमतायत ना, मग ती पत्रिका जुळवायला हरकत नसते. अर्थात इतर फॅक्टर जर जुळत असतील तर. पण मंगळाला मंगळाचीच पत्रिका लागते हा काहीसा अट्टहास आहे. त्रास कुठले येतात हे बघणं आणि ते त्रास दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये शमतायत की नाही हे बघणं, हे मूळ सूत्र आहे आणि हे करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. अर्थात विषय मोठा आहे, पण सूत्रात्मक स्वरूपामध्ये मी इथे मांडायचा प्रयत्न केलेला आहे. मंगळ दोषासंबंधी इतरही अनेक गोष्टी आहेत ज्या बोलण्यासारख्या असतात, पण महत्वाचे मुद्दे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की या व्हिडिओतून तुम्हाला नवं काही मिळालेलं असेल किंवा निदान मंगळ दोषाकडे बघायचं एक वेगळा दृष्टिकोन तुम्हाला लाभला असेल. व्हिडिओ जर माझे तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी ते शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा. काही सुधारणा जर तुम्हाला सुचवायच्या असतील तर त्या आवर्जून सुचवा, म्हणजे त्या मी नक्कीच स्वीकारेन. नवीन नवीन व्हिडिओ येईपर्यंत असंच आपण भेटत राहू एकमेकांना नवीन व्हिडिओ माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु.